कुबेरा त्याची प्रिंट आणली होती HD वाली. म्हणलं कोणीतरी धनुष आणि रश्मिकाला बघून खुश होईल, त्यांना प्रसन्न वाटेल. पण नाही, माझ्या कष्टांची काही किंमतच नाहीये. जाऊ दे, ठीक आहे. काही नको मला, घेऊन जा. मला देईल केदार आणून. केदार? तो केदार आणून देईल तुला? हो. अगं सुमी, मी नात आहे तुझी आणि तुला त्या केदारकडनं पिक्चर हवाय? असं वागणार आहेस तू माझ्याशी? तो तुझ्यासारखा माझ्या विरोधात नाही जाणार. अच्छा, ठीक आहे. आता काय, जाते मग मी चालली आहे बर का. अरे बाप रे, धनुष साठी कॉम्प्रोमाइज म्हणजे मॅटर सिरियस दिसतोय. ए सुमी, बघ ना ग माझ्याकडे. काय झालं? जा तिकडे, लाडीगोडी लावू नको मला. लाडीगोडी? आता चिडलेल्या माणसालाच लाडीगोडी लावतात ना. काय झालंय? तू निशीचं लग्न आधी करा असं का सांगितलंस? अच्छा ते होय. नाही सांगते मी तुला ते, पण आधी पाय दे बरं मला. तो दुसरा पण. गुड गर्ल. अगं सुमी, असं काय करतेस? हे बघ, मला खात्री आहे जेव्हा केव्हा माझ्यासाठी स्थळ येईल ना, तेव्हा ते चांगलंच येईल. कारण माझ्या पाठीशी तुझा आणि देवीचा आशीर्वाद आहे. पण आता हे स्थळ निशीसाठी आलं म्हणजे निशीचंही नशीब चांगलंच आहे ना. हो, पण हे स्थळ तुझ्यासाठी आलं होतं ना. अगं हो, पण ते आता निशीच्या नशिबात आहे ना, माझ्या नाही. आणि ह्या सगळ्यात तिचं चांगलं होतंय, घरात शुभ कार्य होतंय, तर आपण चिडून तोंड पाडून बसायचंय का? आणि तू का अशी वागतेस? तूच तर मला नेहमी म्हणत असतेस, एखादी गोष्ट जर आपल्या नशिबात नसेल तर देवानी त्याच्यापेक्षा चांगली गोष्ट आपल्यासाठी ठेवलेली असते. मग हा सगळा समजूतदारपणा ना वसुधाकडून आलाय तुझ्याकडं. पण जिच्या लग्नाच्या कार्यासाठी तुझ्यात उत्साह सळसळतोय ना, त्यांनी बघायला जाताना आपल्याला साधं कळवलं सुद्धा नव्हतं. आठवतंय का तुला? मी किती दिवस एकच मुद्दा धरून बसणार आहेस? जाऊ देत ना आता. तू मला एक गोष्ट सांग, निशीच्या घरचे ते लोक कशी आहेत आणि त्या मुलाचं नाव काय? त्यांचा बिझनेस आहे मोठा, म्हणजे खूप मोठ्या घरचा मुलगा आहे तो. लक्ष्मी पाणी भरते त्यांच्या घरात. मोठं कुटुंब आहे आणि खूप माणसं आहेत त्यांच्या घरात. तिची मोठी नणंद ना मला खूप शिस्तीची वाटली ग. हो? ही निशी तिच्या हातात गेल्यावर तिने सुतासारखी सरळ करायला पाहिजे निशीला. ए सुमी, असं का बोलतेस ग? नाही तर काय, तिकडे जाऊन आपलं नाव खराब करायची. असं काही नाही करणार ती. आणि नाव काय म्हणालीस त्याचं? हाय बरं नाव